कोपरगावच्या महायुतीच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असताना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गैरहजेरीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। कोल्हे आणि विखे पाटील यांच्यातील मतभेदामुळे राधाकृष्ण विखे पाटील या सभेला उपस्थित नसल्याच्या चर्चा आहेत। महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या कोपरगावमधील सभेमध्ये ते गैरहजर होते। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेला संबोधित केलं। 4 जून नंतर जनताच शिंदे अजित पवारांना तडीपार करेल असं संजय राऊत म्हणाले। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे पक्ष राहणार नाहीत, त्यांना विलीन करण्याची ही गरज पडणार नाही असं राऊत म्हणाले। विजय करंजकरांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र आणि सुधाकर बडगुजर यांना आलेली तडीपारीची नोटीस। या पार्श्वभूमीवर संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत। शुक्रवार आणि शनिवारी ते नाशिक दौरा करणार आहेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। शुक्रवारी ते जुना नाशिकमध्ये राजेभाऊ वाजेंच्या सभेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत, तर शुक्रवारी ठाकरे गटाच्या मुख्य नेत्यांसोबत संजय राऊत यांची बैठक होणार आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात ही तक्रार दिल्याचे भाजप प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी सांगितले। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला होता। दिल्लीश्वरांची 2 चावी दिलेली माकडं अशी टीका ठाकरेंनी केली होती। त्याला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळलंय, त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे असा पलटवार फडणवीस यांनी केला।